आज युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे वस्तू आपण कशी मोजू शकतो आणि त्याची पद्धत, जसं की सिंपल युनिट आणि कंपाऊंड युनिट, या दोन गोष्टी आपण इथं बघणार आहोत. सो मी इथं म्हणजे डेबुक ओपन करतोय. याच्यामध्ये एक परचेस एंट्री आणि सेल एंट्री आहे. परचेस एंट्री मध्ये जर पाहिला तिथं तर एक आयटम आहे 8 mm नटबोल्ट. ओके, सो पीसेस मध्ये घेतलेला आहे आणि पीसेस मध्ये त्या पद्धतीने तो सेल केलेला आहे. ओके, व्हीट म्हणजे एक ठिकाणी आपण गहू हा आयटम घेतलेला आहे. याच्यामध्ये बॅग्स आणि केजी आहेत. ठीक आहे, आणि तिसरा आहे राईस. ओके, राईस आयटम असा बनवला आहे की 25 केजीची एक बॅग, आणि हा विकताना थोड्या वेगळ्या पद्धतीने विकलेला आहे बघा, म्हणजे खरेदी आणि विक्री दोन्ही मध्ये पण. ठीक आहे, आता परचेस करताना प्रत्येक वस्तूला एक रेट जो येतो समोरच्या बिलामधून, जो विक्रीचा रेट येतो तो किलोवर असू शकेल, बॅगवर असू शकेल किंवा नगावर असू शकेल, जसं त्या वस्तूला समोरच्या व्यक्तीने विकलेला आहे त्या पद्धतीनं असेल. तर आपल्याला तिन्ही पद्धतीनं एखाद्या उदाहरणामध्ये किराणा दुकान किंवा एखादं हार्डवेअरचं दुकान आहे की ज्या ठिकाणी नगांवर पण विकलं जातं आणि बॉक्समध्ये पण विकलं जातं, म्हणजे होलसेल आहे, रिटेल पण आहे. आणि काही केसमध्ये विक्री करायची आहे ती छोट्या छोट्या पीस मध्ये करायची आहे, म्हणजे घेताना बॅग मध्ये घेतलेला आहे आणि केजी मध्ये विकायचं आहे. तर असे वेगवेगळे कॉम्बिनेशन असू शकतात. ठीक आहे, सो आपण एक एक बघूया आपण कसा सेटअप करतो आणि कशा पद्धतीने त्याचा आपण स्टॉक बघू शकतो. ठीक आहे, तर ही बेसिक एंट्री तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की परचेस करताना कसं कसं वर्कआउट होतं ते. तर मी या आयटमला कंट्रोल एंटर करतो. कंट्रोल एंटर केल्यामुळे आपल्याला त्या वस्तूचं सेटिंग पाहता येईल. आता बघा इथं 8 mm नटबोल्ट हा जो आयटम आपण इथं केलेला आहे, याचं युनिट आहे नंबर्स. ठीक आहे, एक ग्रुप आहे, त्याचं युनिट आहे नंबर्स. त्याला अल्टरनेटिव्ह वेट मी ऑन केलेलं नाही, सिंपल आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, एंट्री करताना 500 नग, 2 रुपयाला प्रत्येकी पीस, प्रत्येक नगाचा दर 2 रुपये, असे 1000 रुपये झाले. ठीक आहे, दुसरा आयटम कंट्रोल एंटर, ज्याच्यामुळे आपण मास्टर अल्टर करू शकतो. याच्यामध्ये बघा बॅग, बॅग हा माझा बेसिक युनिट आहे त्याचा, म्हणजे मेन जो युनिट आहे तो बॅग आहे. ठीक आहे, आणि दुसरा युनिट मी ठेवलेला आहे केजी. हे सुद्धा बरेच लोक सध्या सुद्धा वापरतात, म्हणजे प्रत्येक युजर हा बऱ्यापैकी अल्टरनेटिव्ह वेट आणि बेसिक वेट युनिट वापरतो. तर अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, आता इथंच बघा बॅग आहे आणि एक बॅग ही माझी 30 किलोची आहे असं मला सेटिंग करायचं आहे. म्हणजे 30 किलोचा लोकवन गहू हा 30 किलोचा एक बॅग, अशा पद्धतीने मला सेट करून ठेवायचा आहे. ओके, आता जेव्हा मी इथं विक्री करणार आहे त्यामुळे मी बॅगमध्येच घेणार आहे आणि बॅगमध्येच विकणार आहे, असं एझम्पशन आहे की इथं मी लूज करून विकणार नाहीये. त्या केसमध्ये मला फक्त स्टॉक किती किलोचा आहे हे कळावं म्हणून मला युनिट बनवायचे. अल्टरनेटिव्ह युनिट मी कशासाठी बनवतोय की मला किलोमध्ये पण स्टॉक कळू दे. कारण मे बी असं असू शकेल की हाच आयटम 15 केजीच्या बॅगमध्ये पण अवेलेबल आहे, 20 केजीच्या बॅगमध्ये पण अवेलेबल आहे, 30 केजीची एक बॅग असा पण अवेलेबल आहे. तर टोटल बॅग्स किती असा स्टॉक मिळाला तर त्याचा काय उपयोग होणार नाही. मला काय हवंय की एकूण किती किलो माझ्या गहू शिल्लक आहे, जेणेकरून मी एखादी ऑर्डर घेईन आणि एकाला कॉम्बिनेशन मध्ये विकू शकेन की 10 किलोच्या 4 बॅग आणि 30 किलोच्या 2 बॅग, तर टोटल इतके केजी तुझे झाले. तर असं मला करता येईल. ठीक आहे, तर याला म्हणतात अल्टरनेटिव्ह वेट, म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह मिळाला. आणि तिसरा आहे तो थोडा वेगळा आहे बघा, याला कंट्रोल एंटर. याच्यामध्ये जर पाहिलात तर युनिट्स कसं बनवलेलं आहे, बॅग्स ऑफ 25 kg. ओके, बॅग्स ऑफ 25 kg, याला अल्टरनेटिव्ह वेट ठेवलेलंच नाही. ओके, तर याचं पण सेटिंग आपण पाहूया की हा कसा बनवलेला आहे आणि परचेस कसा झाला त्या पद्धतीने आपला. मी काय केलेलं आहे, 70 बॅगचा परचेस केलेला आहे आणि रेट मात्र बघा कसा लावलेला आहे, 20 रुपये पर केजी, म्हणजे मला दर समोरून आलाय किलोवर. मी असं पण करू शकतोय, 70 बॅग एंटर दिला. ओके, आणि रेट समजा मला 500 रुपये पर बॅग पाहिजे, मी असं सुद्धा करू शकतो, 500 रुपये पर बॅग.
ऑटोमॅटिक माझा 500 रुपये पर बॅग इंटू 70 बॅग्स 35,000 रुपये कॅल्क्युलेशन झालं. आणि मी असं पण करू शकतोय 20 रुपये आणि इथं के टाकू शकतो. म्हणजे 20 रुपये पर केजी न 70 बॅगचे किती किलो होणार तो इंटू करून त्याचा मला सेम व्हॅल्युएशन काढून देईल. तर सिंपल आहे. याच्यामध्ये युनिट ऑफ मेजरमेंट हाच आपला आजचा टॉपिक आहे. युनिट ऑफ मेजरमेंट कशी डिफाईन करायची. ठीक आहे. तर याचा मी विक्री पण दाखवतो आणि याचा सेटअप कसा केला दाखवतो. ठीक आहे. सेल्स बघा. आता सेल्स मध्ये थोडी व्हरायटी केलेली आहे. पहिला आयटम आहे तो सिंपल आहे, ज्याच्यामध्ये 8 mm नट बोल्ट 15 नग घेतले, 6 रुपयाला प्रत्येकी एक पीस, या पद्धतीने 90 रुपये झाले. सिंपल. याला म्हणतो आपण प्युअरली सिंपल युनिट. दुसरा आयटम आहे व्हीट, गहू. याच्यामध्ये मी कसं विकलेलं आहे बघा, 8 बॅग विकलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आपण त्याचं सेटिंग काय केलं होतं, 30 kg एक बॅग, म्हणजे 30 kg इंटू 8 बॅग 240 kg माझ्या स्टॉक मधून जाणार आहेत. आणि प्रत्येक किलोचा दर आहे माझा 40 रुपये. इथं सुद्धा तुम्ही असं करू शकता. समजा तुम्हाला बॅगचा रेट लावायचा असेल तर तुम्ही बॅगचा रेट पण लावू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा माझी 100 रुपये एक बॅग आहे, तर मी तर बॅग टाकू शकतो. ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होईल. 8 बॅग इंटू 100 800 रुपये झाले. ओके. सो इथं मी पुन्हा 40 रुपये पर केजी करतो. आता याला म्हणतात अल्टरनेटिव्ह युनिट. म्हणजे अल्टरनेटिव्ह परत एकदा दाखवतो. अल्टरनेटिव्ह युनिट बॅग आणि केजी, किती किलोची किती बॅग, किंवा एका युनिटचं दुसऱ्या युनिटशी असलेलं फिक्स रिलेशन. ओके. हे रिलेशन सुद्धा आपल्याला एंट्री लेवलला चेंज करता येतं. पण आता सध्या आपण सिंपल वेने जाऊ. आता आपण आलो अशा आयटमवर की ज्याचं युनिट ऑफ मेजरमेंट आहे ते कंपाऊंड आहे. कंपाऊंड म्हणजे काय बघा, मी इथं दाखवतो आधी त्याला विक्री कशी केलेली आहे बघा. पहिला मी विकल्या 7 बॅग, प्युअरली 7 बॅग. ओके. आणि रेट लावला आम्ही 55 रुपये किलोचा. 55 रुपये किलोनं 7 बॅगचे जितके वजन होणार आहे तितकं तो ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करेल. ठीक आहे. आपण 25 किलोची एक बॅग केली होती. दुसऱ्या वेळेला मी कसं विकलेला आहे बघा, 2 बॅग आणि 20 किलो विकलेला आहे. म्हणजे कोणीतरी आलं कस्टमर, 2 बॅग घेतल्या आणि वरचं एक पोत जे काही जी बॅग मी लूज केली होती रिटेल विकण्यासाठी, त्यातले 20 किलो घेतले. म्हणजे ओव्हरऑल माझं स्टॉक स्टेटमेंट मिळताना मला किलो मध्ये जर हवं असेल तर हे सुद्धा वर्कआउट झालं पाहिजे. याच्यासाठीच 2 किलो टाकताना असं टाकायचं आपल्याला 2-20, हे 2-20 हा त्याचा किलो आहे. 2 बॅग पूर्ण दिल्या आणि 20 किलो आपण लूज दिली. ओके. 25 दिला असतं तर 3 बॅगा झाल्या असत्या. बघा मी 2-25 टाकतो, त्याच्या 3 बॅग होणार आहेत. याचं कारण असं आहे की 25 किलोची एक बॅग आपण सांगितलेली आहे. ठीक आहे. 2 बॅग 20. तर टॅली हे ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतं. अगदी तुम्ही असं जरी केलं ना की समजा 500 kg जरी केलं, 500 kg, ओके, किंवा अगदी 0-500, तरी पण टॅली ऍडजस्ट करेल की 25 किलोची एक बॅग असेल म्हणजे 500 किलो, याचा अर्थ 20 बॅगा झाल्या. तर टॅली हे सगळं ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतं. तुम्हाला फक्त सेटिंग शिकायचं आहे. तर बघा इथं मी 2-20 या पद्धतीने जातो पुढं. आणि तिसऱ्या केसमध्ये मी सेम आयटम सरळ सरळ 6 बॅग विकला. जसं आधी 1 नंबरला केलं होतं, 7 बॅग विकल्या होत्या. त्यावेळेस मी रेट किलोचा लावला होता. आता यावेळी मी काय केलं, 1000 रुपये बॅगेचा रेट लावला. काही फरक केला नाही. सिंपल. आणि ही एंट्री पास केली. ठीक आहे. सो प्रिव्ह्यू बघूया एकदा. या पद्धतीने रेट दिसेल बघा. सेम आयटम आहे, राईस 25 किलो बॅग, आणि त्याच्यामध्ये बघा कधी केजीचा रेट आहे आणि एक वेळ बॅगचा सुद्धा रेट आहे. तर हे सेटिंग सुद्धा आपल्या हातामध्ये आहे की तुम्ही रेट लावताना बॅग वाईज पण करू शकता किंवा केजी वाईज पण करू शकता. ठीक आहे. तर आता आपण स्टॉक बघूया आणि याचं ती सेटिंग पण बघूया. स्टॉकच्या आधी आपण सेटिंग बघूया. तर मी थोडस मास्टरला जातो. अल्टर, युनिट ऑफ मेजरमेंट, बघा अल्टर, युनिट ऑफ मेजरमेंट, याच्यामध्ये आपण बॅग ऑफ 25 kg कसा सेटअप केला बघूया.
कंपाऊंड युनिट बनवले आपण, कंपाऊंड युनिट बॅग ऑफ 25 kg. एक वेळ दाखवतो मी करून पुन्हा एकदा. मला समजा 50 kg बॅग तयार करायची आहे, तर मी इथं क्रिएट करतो. बाय डिफॉल्ट टॅलीचं युनिट असं असतं. बाय डिफॉल्ट टॅलीमध्ये जे युनिट बनवता तो सिम्पल असतो. त्याच्यासाठी तुम्ही इथं बॅकस्पेस द्यायचा, पाठीमागे जायचं, कंपाऊंड सिलेक्ट करायचं आणि इथं तुम्ही तुमचं कॉम्बिनेशन सेट करायचं. जसं की मला बॅग ऑफ 50 kg म्हणजे 50 किलोची एक बॅग, असा मी एक युनिटच तयार केला. ऍक्सेप्ट. इथून पुढं जर तुम्ही एखादा आयटम करायला गेलात, एक स्टॉक आयटम क्रिएट करायला गेलो आपण, तर बघा जसं मी इथं म्हणतो की राईस ऑफ 50 kg पर बॅग, या ठिकाणी मी सिलेक्ट करेन बॅग ऑफ 50 kg. अशा पद्धतीनं मी त्याचं फिक्स स्ट्रक्चर, ओके, पण याच्यातला फरक पण समजून घ्या. याचं फिक्स स्ट्रक्चर तर आपण म्हणतो इथं की बॅग ऑफ 50 kg, तर एक बॅग माझी 50 किलोची आहे असं आपण सांगतो इथं, पण विक्री करताना मी लूज पण विकतोय. म्हणजे विक्री करताना मला बंधन नाही की मी 50 kgचीच बॅग विकायला पाहिजे. मी 15 kg पण विकेल, त्यातले 10 kg पण विकेन किंवा 60 kg पण विकेन. 60 kg विकल्यावर का होईल, एक बॅग पूर्ण, बघा इथं मी दाखवतो बाहेर, एक सेल्स एंट्री पास करूया आपण. ओके, ते आत्ताचाच राईस घेऊ आपण. ओके, राईस ऑफ 50 kg बॅग आपण आयटम बनवलेला आहे. याला आपण काय करूया, मी बाकीच्या काही गोष्टी स्किप करतो इथं. समजा 60 kg म्हणतो मी, तर मला असं टाकायचं आहे 0-60 टाकावं लागेल, कारण पहिला बॅग आहे नंतर केजी आहे. एंटर. ऑटोमॅटिक टॅली काय करेल बघा, एक बॅग संपूर्ण झाली आणि उरलेले 10 kg, कारण मी सांगतोय कसा 50 kgची एक बॅग आहे. ज्यावेळी मी 60 kg टाकतोय डेटा एंट्रीमध्ये, त्यावेळेस तो 50 kg साठी एक बॅग पकडेल आणि उरलेलं 10 kg ला लूज पकडेल इथं. आणि मग तुम्ही रेट टाका, समजा 500 रुपयाला पर बॅग आहे, तर 500 रुपयाला पर बॅग म्हणजे ऑटोमॅटिकली तो पर केजी रेट काढेल, टोटल केजी करेल आणि त्याचं तो कॅल्क्युलेशन करून देईल. तर तुमची एक बॅग 0.10 असल्यामुळं 600 रुपये झाले. जर तुम्हाला हवा असेल की 50 रुपये पर केजी, तर 50 रुपये पर केजी पण करू शकता. म्हणजे 60 kg इंटू 50 रुपये केलात तर 3000 रुपये होतील. तर या पद्धतीनं टॅली सगळ्या जवळजवळ प्रत्येक व्हर्जनमध्ये, म्हणजे टॅली ERP 9च्या आधीचे व्हर्जन, टॅली प्राईमचा आत्ताचा व्हर्जन, सगळ्याच व्हर्जनमध्ये ही फॅसिलिटी ऑलरेडी दिलेली आहे. थोडंसं आपल्याला चेक करावं लागेल. आणि इथं बघा स्टॉकला, मी स्टॉक स्टेटमेंटला जातोय आणि हे माझे 3 आयटम आहेत. आता पहिला तर सिंपल आहे, 500 kg 500 नग होते माझ्याकडे 8 mm चे, त्यातले 15 विकले, फक्त 485 माझ्याकडे शिल्लक राहिले. दुसऱ्या केसमध्ये 70 बॅग होत्या माझ्याकडे, पण विकल्या किती बघा, 15 बॅग आणि 20 किलो, 15 पूर्ण बॅग आणि 20 किलो विकले आपण. त्यामुळे स्टॉक जो राहिला तो 54 बॅग आणि 5 किलोचा राहिला. 5 किलो वरचे का राहिले, कारण 25 किलोची बॅग आहे. 25 किलोतले 20 किलो गेले म्हणजे 5 किलो राहणार. आता तुम्ही कॅल्क्युलेटर पॅनलमध्ये बघा, मी कॅल्क्युलेशन दाखवतो. 70 बॅग, खाली बॉटमला इथं बघा तुम्ही, इथं बघा 70 बॅग. ओके, 70 बॅगची माझ्या आउटवर्ड मध्ये 15 बॅग गेलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 70 वजा 15 अशा पद्धतीने वर्कआउट होतं. आणि पूर्ण 15 नाही, 15 पेक्षा थोडं जादा पण गेला, म्हणजे 20 किलो अजून गेलेले आहेत. म्हणजे 55 पैकी एक बॅग मी लूज केली, त्याच्यामुळे पूर्ण राऊंड फिगर बॅग राहिला 54 आणि उरलेले राहिले 5 किलो. इतकं बारीक कॅल्क्युलेशन टॅली बाय डिफॉल्ट करतं, फक्त तुम्हाला ते ऑन करावं लागेल. आता या रिपोर्टमध्येच मी F12 करतो आणि इथं त्याला सांगतो अल्टरनेटिव्ह युनिट पण दाखवू देत आणि टेल युनिट्स पण दाखवू देत. ठीक आहे, सेव्ह. आणि इथं तो संपूर्ण डिटेल दाखवतो. इव्हन तुम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून बघू शकता, आपलं उरलेली क्वांटिटी किती आहे बघा आणि अधिक आपण विकलेली क्वांटिटी किती आहे बघा. सो या टॉपिक मधून आपण युनिट ऑफ मेजरमेंट्स कसे सेट करायचे ते पाहिलेत. मॅक्झिमम हार्डवेअरच्या दुकानांमध्ये, किराणा दुकानांमध्ये आणि वेगवेगळ्या रिटेल होलसेल जिथं मिक्सिंग आहे, अशा केसमध्ये हे आपल्याला फार उपयोगी पडतं. ओके, सो धन्यवाद.